जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। चला तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओत पाहणार आहोत लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचे किती रुपये मिळणार आहेत आणि ते कोणत्या तारखेला मिळणार आहेत याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही नवीनच असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि मित्रांनो काही शंका जर असेल तर मला कमेंट करा। तर मित्रांनो, लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचे एकूण तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत याविषयी माहिती देणार आहे। त्याआधी मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अर्जाची छाननी प्रत्येक महिन्यामध्ये होत आहे, त्यामुळे काही लाडक्या बहिणी नियमात बसत नसल्यामुळे त्या अपात्र होत आहेत। तर मित्रांनो, इथं पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना। तर बघा, ही छाननी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली आहे। आता ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशांना डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत। मित्रांनो, आता शासनाने याविषयी एक परिपत्रक काढलं आहे अर्जाची छाननीसाठी। ते परिपत्रक एक जाणून घेऊया थोडक्यात, त्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कोणत्या तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा आणि महत्त्वाची माहिती आहे सविस्तर ऐकून घ्या। इथं पहा मित्रांनो, परिपत्रक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणे व अर्ज अंतिम करण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी मार्गदर्शक सूचना व कारवाईबाबतचा संक्षिप्त तक्ता या शासन परिपत्रकासोबत निर्गमित करण्यात येत आहे। त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सादर मार्गदर्शक सूचना संबंधित निदर्शनास आणून त्याचप्रमाणे कारवाई होईल याबाबतची दक्षता घ्यावी। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। आता हे परिपत्रक मित्रांनो खूप मोठं आहे। हे जर तुम्हाला हवं असेल तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे पत्र डाउनलोड करू शकतात। तर आता मित्रांनो, पाहणार आहोत लाडक्या बहिणीला पैसे कधी मिळणार आहेत। तर मित्रांनो, इथं पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डीबीटी अंतर्गत या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत आहेत। मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, पण ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशांना पैसे मिळणार आहेत मित्रांनो। आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत अशा बहिणींनी इथं पहा, हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिलेली आहे, तरी पण तुम्हाला परत सांगू इच्छितो। तुम्ही 181 क्रमांकावर कॉल करून तुमची सविस्तर माहिती देऊन तुम्ही तुमची योजना परत सुरू करू शकतात मित्रांनो। त्यानंतर दुसरी पद्धत अशी आहे, इथं पहा, ऑनलाईन त्रुटी नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही सविस्तर ते फॉर्म भरून तुमची तक्रार नोंदवू शकतात। अशा प्रकारे देखील तुम्ही तक्रार नोंदवून तुम्ही परत तुमची योजना सुरू करू शकतात। आता मित्रांनो, इथं पहा, लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचे किती पैसे मिळणार आहेत। तर इथं पहा, ऑगस्ट महिन्याचे एकूण तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो पहा, शासनाने एक तुम्हाला सांगितलं होतं की 2100 रुपये मानधन वाढू करण्यात येणार आहे लाडक्या बहिणीसाठी, पण अद्याप त्याची कुठलीही माहिती मिळालेली नाही। त्यामुळे मित्रांनो, लाडक्या बहिणीचे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे एकूण फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। आणि ते कधी मिळणार आहे तर तुम्हाला जवळपास 3 सप्टेंबरच्या पुढे तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे वर्ग होणार आहेत मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।